नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में हम बात करेंगे सबसे पहले धूले की, जहां बता दें कि धूले के गोंदूर ग्राम पंचायत की सरपंच अनीता कैलाश पाटिल ने अपने पद से इस्तीफा दे दिया था। इसलिए आवेदन आने के कारण आज सरपंच पद के लिए चुनाव हुआ। धुले तालुका में गोंदूर ग्राम पंचायत सरपंच का चुनाव संपन्न हुआ। गोंदूर ग्राम पंचायत की सरपंच अनीता कैलाश पाटिल ने अपने पद से इस्तीफा दे दिया था, इसलिए आवेदन आने के कारण आज सरपंच पद के लिए चुनाव हुआ। इस अवसर पर उप सरपंच हीरामन पाटिल, सदस्य शरण भदाड़े, रामकृष्ण उपस्थित थे। नेरकर शरद पुंडलिक पाटिल, कमलबाई नरहर पाटिल, वनुबाई तुकाराम गिरी, गोपीचंद रावण, गायकवाड़, रेखा रविंद्र भील, देव सिंह, सीताराम भील, पंचायत समिति सदस्य प्रमोद भदाने, कैलाश भदाने, विजय पाटिल, छोटू माली, दिलीप पाटिल, राजेंद्र भदाने, सोसाइटी अध्यक्ष प्रवीण पाटिल, आर भदाने, दत्तू माली, प्रवीण पाटिल, बंडू पाटिल, संदीप पाटिल, रामकृष्ण पाटिल बड़ी संख्या में मौजूद रहे। नई सरपंच कल्पना प्रदीप भदाड़े ने कहा कि गांव ने मुझ पर जो भरोसा जताया है उसे मैं कभी टूटने नहीं दूंगी और गांव के विकास के लिए जैसा पिछले सरपंचों ने किया वैसा ही करती रहूंगी। सरपंच प्रतिनिधि प्रदीप भदाड़े ने कहा कि विपक्षी दल के समर्थन के कारण आज हम सरपंच चुने गए हैं और आगे भी हम गांव के विकास के लिए मिलकर काम करेंगे। मला जे सरपंच पद मिळालेलं आहे, आमचे ग्रामपंचायत सर्व सदस्य त्यांनी सहकार्य केल्याबद्दल जी 4 वर्ष गावाची कामं केलेले आहेत सरपंच उपसरपंच, त्याचप्रमाणे मी पण करण्याचा प्रयत्न करेन। सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने मी पण सर्व कामं करण्याचा प्रयत्न करेन। काय नाव ताई? गावाचं वैशिष्ट्य, त्याच्या ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही वेगवेगळे पॅनल जरी असले तरी सगळे सदस्य खेळीमेळीने पूर्ण 5 वर्ष राहत असतो। फक्त जो निवडणुकीचा कालावधी होता ग्रामपंचायतीचा त्याच वेळेस फक्त लांब राहतो, पण त्याच संध्याकाळी आम्ही सर्व एकत्र येत असतो आणि एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो। आज तसं दिसून आलं, आम्ही जरी विरुद्ध पॅनलला होतो परंतु जे सत्ताधारी पॅनल होतं त्या सगळ्यांनी आम्हाला मनापासून खूप सहकार्य केलेलं आहे, म्हणून त्यांना धन्यवाद दिलं ते कमीच पडणार, पण मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। आणि या सविताताई आणि अनिता यांनी त्यांच्या कार्यकाळात जी विकासाची कामं केली त्या कामांमुळे त्यांना उत्कृष्ट असा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे त्यांच्या कार्यकाळात। तसाच यापुढील जे विकास कामं असतील ते पण त्याच पद्धतीने सगळ्यांच्या सहकार्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तसंच पुरस्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन या क्षणी देतो मी। महाराष्ट्र धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। रुक करेंगे अगली खबर की ओर, जहां बता दें कि महाराष्ट्र में श्री क्षेत्र माहूर शहर में प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत रुके हुए हफ्ते अखेर कांग्रेस के जिला सचिव आनंद तुमद्वाले इनके प्रयास से लाभार्थी के खाते में हफ्ते जमा होंगे। श्री क्षेत्र माहौर शहर में प्रधानमंत्री आवास की जो किस्त साल से रुकी हुई थी, माहौर के कार्यकर्ता कांग्रेस जिला सचिव आनंद तुम्हाले ने पीड़ित लाभार्थियों के चेहरे पर मुस्कान ला दी है। दरअसल आनंद दुमताले ने 3 महीने से इस काम को अपने हाथ में ले लिया था, आखिर में उसका हल निकलकर सामने आया है। अब हर लाभार्थी के खातों में किस्त के पैसे आएंगे। लोगों ने आनंद तुमदाले का आभार जताया है। आपले माहूर नगर पंचायतमध्ये जे आनंद भाऊ तुमदळे काँग्रेसचे महासचिव जिल्हा सचिव आहेत, यांनी वारंवार माहूर येथील शहरातील घरकुलांच्या पाठपुरावा करून अखेर त्यांनी यश प्राप्त केलेले आहे आणि सर्वांच्या खात्यामध्ये 1 किंवा 2-3 दिवसांमध्ये यांचे 20-20 हजार रुपये जे पडणार आहे यांच्याबद्दल काय म्हणतात ते आपण 2 शब्द। हे माझं एकट्याचं यश नाही, माहूर शहरातील लाभार्थी घरकुल जे लाभार्थी आहेत त्यांचं यश आहे। 2021 पासून आम्ही सतत ह्याच्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावं यासाठी आम्ही सतत उपोषणं केली, आंदोलनं केली
आणि इथं धरणे आंदोलनसुद्धा काल परवा केलं आम्ही. 8-10 दिवसाखाली आम्ही धरणे आंदोलन माहूर नगरपंचायतच्या समोर 2-2.5 हजार प्रत्येक लाभार्थ्याच्या घरचे 4-5 असे 2-2.5 हजार लाभार्थी इथं घेऊन आलो. आणि म्हणून आम्हाला सर्व सगळ्यांना पहिला यश हा 20,000 रुपयाचे राज्य शासनाकडं आमचे थकीत होते. 20,000 रुपये हे माहूर नगरपंचायतकडे जमा झालेत. त्याबद्दल मी सर्व लाभार्थ्यांचे आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार व्यक्त करतो. आणि पुढील जे 90,000 जे केंद्र सरकारकडे आहेत त्यासाठी सुद्धा पुन्हा आम्ही आंदोलन उभा करू आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण लाभार्थ्याला घेऊन सतत त्याचा पाठपुरावा करू, आंदोलनं करू आणि 90,000 सुद्धा लवकरात लवकर आम्ही लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न करू. काही लोक जे तुम्ही पाठपुरावा केलेला आहे मुंबई जाऊन आणि ते लोक स्वतः श्रेय घेत आहे, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हे बघा, लोकांनी काही जरी श्रेय घेतलं हे सगळ्यालाच माहीत आहे, कारण की काही गोष्टी आम्हाला नंतर समजतात आणि त्यांची काही लोक नगरपंचायतमध्ये असल्यामुळं त्याला जे मेल येते त्या मेलच्या ह्याच्यावरून त्यानं ते श्रेय घेतात. पण मी काल परवाच 27 तारखेला हेमंत पाटील जे राज्यमंत्री पदाचे मंत्री दर्जाचे आहेत आणि विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनासुद्धा मी बोललेले आहे. त्याचीसुद्धा मी रेकॉर्डिंग आहे. नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्याकडे सुद्धा गेलो आणि लाभार्थ्यांना आणि माहूर शहरातल्या सगळ्या लाभार्थ्यांना माहीत आहे कोण प्रयत्न केलं आणि कोणामुळं पैसे आले. हे तुम्ही किती जरी सांगितलं तरी लाभार्थी हे जे आहेत त्यांना माहीत आहे की कोण आणले हे निधी, म्हणजे कोण पाठपुरावा केला, कोण लढलं, कोण आंदोलन केलं. माझ्याकडे सगळे 2018 पासून आत्तापर्यंतचे सगळे जिल्हा अधिकारी, मंत्रालय, खासदार, आमदार जे तिथं असतील त्यांच्याकडे दिलेले माझ्याकडे निवेदन आहेत. तुमच्याकडे बी माझ्या बातम्या आहेत आणि सगळे रिसूड आहेत. आता ज्यानं श्रेय घेतला आलं त्यानं बाकीचे नगरपंचायतचे तुम्ही बॅकडेटचे घेऊ शकता कारण की तुम्ही इथले पदाधिकारी आहेत. पण तुम्ही कलेक्टर ऑफिसचं मागच्या मंत्र्यातले दिल्लीच्या ऑफिसचे ते रिसूट तुम्ही कसे आणणार आणि कुठून दाखवणार? आणि माझ्याकडे प्रूफ आहे आणि जनतासुद्धा सगळ्या लाभार्थ्यांना तुम्ही विचारा, लाभार्थीसुद्धा तुम्हाला सांगतीलच. आणि ह्याच्यामध्ये मी एकटाच नाही तर लाभार्थ्यांचं सुद्धा आहे आणि सगळ्यात मोठं म्हणलं तर तुमच्या पत्रकारांचं सुद्धा ह्याच्यात वाटा आहे. हे 20,000 रुपये जे आलेत त्यात तुमचासुद्धा वाटा आहे आणि आम्ही तुमचेसुद्धा आभार मानायला विसरणार नाही सगळ्या लाभार्थ्याचे आणि तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. ये जो तुम्हारे 1,10,000 रुपये जो हफ्ते रुके वाले थे, हो तो ये जो पैसा निकालने के लिए किसने मेहनत की ज्यादा इसमें? तुपदाड़े साहब, तुपदाड़े साहब ने जो अनिल तुपदाड़े पाठपुरावा साहब करके तुमको उसमें के अभी जो पैसे गिरेंगे तो इनके तरफ से, इनके प्रयत्न से गिरेंगे पैसे. तुमचं काय म्हणणं? तेवढंच आहे आपलं बी. त्याच्या कोणामुळे? आनंद तुपडाळे काही लोक दुसरे म्हणत आहे की आमदाराने आम्ही प्रयत्न केला, काही त्याईनं राजकीय लोक त्याईनं आम्हाला मार्ग दाखवला आणि त्याच्याच हाताने हे कार्यक्रम झाला आमचा, तुपडाळ्याच्याच हाताने. बाकीचं काही हेच नाही. नाही ना. पहिले चॉकलेटच देत गेले ना आम्हाला. सी न्यूज रिपोर्टर गणेश खडसे माहूर. पण 2017 मध्ये जे घरकुल बांधकाम परवाने दिला, 18 मध्ये काही लोकांचे, 19 मध्ये घरकुलचे बांधकाम पूर्ण झालं आणि मी 2021 मध्ये पोषण बी केलं साहेब तुम्ही आणि वरील जे हप्ते आहेत थांबलेले त्या हप्त्यासाठी तुम्ही विशाल सरची ह्याला म्हणजे जिथं पैसे थांबलेले आहेत हां ते बघा विशाल ढोरे सर, तर त्यावेळी तुम्ही मागणी करतो म्हणले, पण आज 2025 आतापर्यंत मागणी झालेली नाही. वेळोवेळी पाठपुरावा आमचा चालूच आहे. तर ते आपल्या हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब हे संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहेत. तर 2018 पासून आतापर्यंत आपण आपल्या कार्यालयाकडून काय निधी कधी येणार आणि कधी जमा होणार हे आम्हाला, आणि लगेच आम्ही हे सगळे लाभार्थी घेऊन इथं नगरपंचायतला म्हणत असाल आणि तुम्ही जर लवकर निधी नसाल तर आम्ही आज आणि आत्तापासूनच माहूर नगरपंचायतच्या सुरुवातसुद्धा आत्ताच करण्याची आमची इच्छा आहे. पण तुम्ही जर निधी जमा करत असाल, प्राथमिक माहिती मिळाली की ज्यांचे बांध काहीतरी नगरपंचायतच्या खात्यात येऊन पडणार आहे ते सुद्धा
लवकर दिवशी संसदेत सुद्धा हे प्रश्न उपस्थित करणार आहेत नागेश पाटील आष्टीकर साहेब. आपण जेव्हा बांधकाम परवाने दिला त्यानं बांधकाम परवाने म्हणजे त्यानं बांधकाम पूर्ण 10% जे लोक आहेत ते कर्जबाजारी होऊन 10% व्याजानं पैसे घेऊन ते मृत्यू झालेले आहेत. त्याची सुद्धा माझ्याकडं यादी आहे. आणि तर तुम्ही हे केव्हा करणार आणि पाठपुरावा काय केला आणि कधी जमा करणार हे आम्हाला सगळ्या लाभार्थ्याच्या समोर सांगा, म्हणजे आम्हाला पुढची दिशा ठरवता येईल. नगरपंचायत माहूरकडून वेळोवेळी या निधी मागणीसाठी पाठपुरावा केलेला आहे. आम्ही ऑफिशियल पाठपुरावा करत असतो, परंतु आता आनंद पाटील तुपदाळे म्हणत आहेत माननीय खासदार संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहेत. मुख्याधिकारी साहेब आता या टाईमला इथं नाहीत. हे सगळं तुमचं जे काही निवेदन आहे ते द्या, मी साहेबाकडे पाठवतो आणि कार्यालयाकडून जे काय पाठपुरावा करता येईल ते आम्ही करू आणि जे काम करू आणि तुम्हाला कळवू आम्ही. आणि दुसरी गोष्ट काम झालेलं आहे त्याच्या खात्यामध्ये फक्त 1 हप्ता, कुणाला 2 हप्ते पडलेले आहेत, 3रा हप्ता पडलेला नाही. तरी त्याची सुद्धा तुम्ही एक समिती नेमा. बांधकाम परवानाकडे विशेष लक्ष द्या, कारण की इथं कोणते मोठे फॅक्टरी नाहीत, कोणतं उद्योग नाही इथं. रेणुका देवी दत्तशिखर दुसरा कोणता धंदा नाही, कोणता मोठा व्यापार नाही. तर लवकरात लवकर ह्या लाभार्थ्यांना लवकर तुम्ही त्याच्या निधीत त्याचा जे निधी आहे त्याच्या खात्यात जमा. तर विशाल सर 2 मिनिटं. जे माहूर नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना चालू आहे, काही लाभार्थ्यांचे घरकुलं रखडलेले आहेत. जेवढे आपल्याकडे पैसे होते त्याच्यामुळे पण काही निधी आपला वितरित करता येत नाही आहे. म्हणजे आपले पूर्ण झाले असतील तर आपल्याला निधी लवकर येऊ शकतो. सेंट्रल लेवलला असे अडकून आहेत, त्यांनी लवकर आपले कामं चालू करावे आणि काम चालू करावे आपले, जेणेकरून आपला जे टार्गेट आहे तो पूर्ण होईल. पहिल्या 2 डिपारचे पैसे आपल्या आता 20,000 रुपये जे आनंद भाऊनी म्हटलं त्यांनी माहिती मागवली होती, ती ऑर्डर आपली राज्य शासनाचा 3रा हप्ता 20,000 रुपये ते अजून 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला केंद्र शासनाचे 4,500 प्राप्त होईल. ते पण आपण लवकरच आत्ताच म्हणले त्या ठिकाणी कार्यालयीन अधीक्षक स्वामी साहेब, इंजिनियर विशाल डोरे साहेब यांच्या म्हणण्यानुसार एक महत्त्वाचा मुद्दा सर या ठिकाणी सांगतो मी. वार्ड क्रमांक 17-16 मध्ये बऱ्याच लोकांचं गावठाण प्रमाणपत्र राहिलेलं आहे आणि त्याच्यासोबतच त्यांच्या घरकुलाचा बांधकाम परवाना या गोष्टी तुम्ही जर आवर्जून जर काळजी घेऊन जर ते बांधकाम परवान्याच्या मागे लागले आणि यांना गावठाण दिलं सर तर पुढे अडचण होईल ना, एवढी विनंती करतो मी या ठिकाणी. आता मी डोरे साहेबाला बोललो, डोरे साहेबाचं असं म्हणणं झालं की तुम्ही मला प्रत्येक लोकाला एक वेळेस येणं योग्य नाही सर. एक टाईम जर तुम्ही सगळ्या नगरपंचायतच्या चक्रा कमी होईल, लोकांचा वेळ जाईल नगरपंचायतला, की तुम्ही विशाल सरांना आमच्या वार्डातले आणि सगळं जेवढे लोक आहे त्यांचे गावठाण प्रमाण. महाराष्ट्र सी न्यूज संवाददाता गणेश की रिपोर्ट. रुक करेंगे अगली खबर की ओर, जहां बता दें महाराष्ट्र जिले के अहिल्यानगर में गोरक्षनाथगढ़ नाथ संप्रदाय में सबसे महत्वपूर्ण त्यौहार धर्मनाथ बीज परंपरा के अनुसार शहर के निकट मंजरसुंभा में गोरक्षनाथगढ़ में 31 जनवरी शुक्रवार को विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। जिले के अहिल्यानगर में गोरक्षनाथगढ़ नाथ संप्रदाय में सबसे महत्वपूर्ण त्योहार धर्मनाथ बीज परंपरा के अनुसार शहर के निकट मंजरसुंभा में गोरक्षनाथगढ़ में 31 जनवरी 2025 शुक्रवार को विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। ईश्वर महाराज कदम के नेतृत्व में सुबह 8 बजे से 10 बजे तक महापूजा एवं अभिषेक किया गया। इसके बाद सुबह से 10 से 12 बजे तक रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते द्वारा कीर्तन किया गया। इसके बाद दोपहर 12 बजे से सुदाम तगाड़, रमेश बाबर, साईनाथ ग्रुप, सवेदी, बाबा साहेब करदेले, राधाकृष्ण भुटकर, नासिक भक्त मंडल, जालिंदर दुशिंग, गोरक्षनाथ अवार्ड, अमित धोरात सहित नाथ भक्तों की ओर से महाप्रसाद का आयोजन किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में श्रद्धालु शामिल हुए और मंदिर के अध्यक्ष एडवोकेट द्वारा आयोजित कार्यक्रम का आनंद उठाया। शंकरराव कदम, गोरक्षनाथ कदम, जयराम कदम, सलाहकार मारुति कदम, उपसरपंच जलिंदर कदम, भास्कर कदम, भाऊ साहेब कदम आदि मौजूद रहे। नगर शहरापासून 20 किलोमीटर असणाऱ्या चैतन्य गोरक्षनाथ गडावरती धर्मनाथ बीज या ठिकाणी आपण साजरी करतो। गेल्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून ते 4 प्रकारचे उत्सव आम्ही गोरक्षनाथ गडावरती साजरे करीत असतो। त्यामध्ये आज धर्मनाथ बीज हा उत्सव साजरा करतो। धर्मनाथ बीज उत्सव साजरा करताना टोटल मंदिरावरती रोषणाई करणं, मंदिराचा महापुरुष आणि असणाऱ्या प्रतिनिधींच्या हस्ते महापूजा करणं आणि ज्ञानदानमधून कीर्तन करणं आणि महाप्रसाद या रूपाने या ठिकाणी धर्मनाथ बीज साजरी केली जाते। धर्मनाथ बीजाच्या उत्सवानिमित्त मांजरसुंबा, डोंगरगाण, पिंपळा माळवी, वडगाव, देरे, विळर, नांदगाव, शिंगे, नगर, राऊरी अशा जिल्ह्यातून आलेल्या सर्व भाविक या ठिकाणी येतात। पारनेरवरून या ठिकाणी दिंडी येते
आणि उत्साहामध्ये या धर्मनाथ बीज या ठिकाणी साजरी केली जाते. धर्मनाथ बीज साजरी करण्याचा मोठा मानस म्हणजे या परिसरामध्ये पूर्वी कोणत्याही प्रकारचा डॉक्टर नसताना चैतन्य गोरक्षनाथच्या शाबरी विद्येच्या माध्यमातून अनेक कुटुंब या ठिकाणी त्यांच्या आरोग्यामधून बाहेर पडलेले आहेत. कोणाचे काही आजार असेल, कोणाचा माणूस आजारी असेल, त्या अंगाराच्या आधारावरती शाबरी विद्याच्या आधारावरती चैतन्य गोरक्षनाथांनी गेल्या 30, 35, 40 वर्षात त्या परिसरातील सर्व गोरगरीब जनतेला या ठिकाणी नीट करण्याचं काम चैतन्य गोरक्षनाथांनी केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून परिसरातील सर्व लोकांचं या ठिकाणी मोठं दैवत समजून लाखो लोक या ठिकाणी येतात. आम्ही या ठिकाणी धर्मनाथ बीज या ठिकाणी साजरी करतो. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक क वर्गाच्या माध्यमातून विकास कामाचा आराखडासुद्धा या ठिकाणी ट्रस्ट या ठिकाणी करतात. म्हणून महाराष्ट्र शासनाचे तसेच या ठिकाणी असणारे आमदार शिवाजीराव पाटील साहेब तसेच परिसराच्या सर्व भाविक भक्तांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. सर्वांना चैतन्य गोरक्षनाथच्या धर्मनाथ बीजच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आजच्या दिवशी भगवान श्री गोरक्षनाथांनी जे रेवती आणि त्रिविक्रम राजाचे चिरंजीव आहेत म्हणजे मच्छिंद्रनाथाचे अंश धर्मनाथांना आजच्या दिवशी त्या ठिकाणी गुरुदीक्षा दिली होती. म्हणून या दिवशीला त्या ठिकाणी फार अनन्यसाधारण नाथ संप्रदायामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर याच्यात मी अजून ते कीर्तन सांगू आपण सगळं ग्रंथ आहे मालूचा, त्याच्यामध्ये धर्मनाथ बीज संदर्भात माहिती दिलेली आहे. धर्मनाथ बीज म्हणजे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ हे प्रयागराजला गेला असता भ्रमण करीत असताना ते एका मंदिरात उतरले. ते मंदिर महादेवाचं होतं. त्या मंदिराच्या शेजारीच स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीवर तिथं त्रिविक्रम राजा अतिप्रसिद्ध होता, त्याची प्रेत येत होतं. ते गोरक्षनाथ आणि त्याच्या मागं ते पॉप्युलर पाहून त्याची जी लोकप्रियता पाहून जे लोक हवळ करत होते ते गोरक्षनाथाने ऐकलं आणि गोरक्षनाथाच्या मनात असं झालं की आपण या राजाला उठवू. तर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला म्हटले, मी या राजाला उठवतो आणि तुम्ही जर नाही उठवलं तर मी अग्निकाष्ट करतो. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ म्हणाला, तू अग्निकाष्ट काय करू नको, तुम्ही त्या ईश्वराचा नियम असा आहे की एकदा जे ठरलेलं आहे त्याच प्रमाणे विधी होतात. म्हणून मग त्यांनी तुम्ही त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करतो. महाराष्ट्र सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिमालय की रिपोर्ट। रुक करेंगे अगली खबर की ओर, जहां बता दें डोंबिवली पश्चिम के नव तरुण मित्र मंडल का माघी गणपति का आगमन समारोह आयोजित किया गया। डोंबिवली पश्चिम के नव तरुण मित्र मंडल का माघी गणपति का आगमन समारोह आयोजित किया गया। डोंबिवली पश्चिम में द्वारिका होटल से ढोल ताशे के साथ जुलूस निकाला गया। इस समय मंडल के अध्यक्ष सुजीत नलावड़े समेत पदाधिकारी कार्यकर्ताओं के साथ बड़ी मेहनत करते नजर आए। अध्यक्ष नलावड़े ने बताया कि मंडल की ओर से धार्मिक कार्यक्रम, फोटोग्राफी, सेल्फी प्रतियोगिता का आयोजन किया जाएगा। नमस्कार, मी सुजीत नलावड़े, अध्यक्ष डोंबिवली तरुण मित्र मंडळ। गेले 16 वर्ष, हे 16वं वर्ष आहे आमच्या या मंडळाचं। गेले 16 वर्ष आम्ही या आमच्या मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम करतो, तसेच वेगवेगळे धार्मिक सुद्धा कार्यक्रम करतो। तर लोकांना काही लागणाऱ्या गरजू वस्तू यांचं आयोजन या मंडळातर्फे केलं जातं। हे 16वे वर्ष असून या 16व्या वर्षामध्ये आम्ही बेस्ट फोटोग्राफी आणि बेस्ट रीलसाठी वेगवेगळे पारितोषिक ठेवलेले आहेत। प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय असे वेगवेगळे पारितोषिक ठेवलेले आहेत। आम्ही ह्या व्हिडिओतर्फे मी डोंबिवलीतील जेवढे फोटोग्राफर आहेत आणि जेवढे रील्स बनवणारे आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही या आणि चांगले रील्स आणि फोटोग्राफर बनवा आणि चांगली पारितोषिकं तुम्ही घेऊन जा। तसेच ह्या 5 दिवसाच्या याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत, भजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि विविध प्रकारचे धार्मिक आम्ही आयोजन केलेले आहे। तरी 3 तारखेला भंडारा आहे, जास्तीत जास्त भक्तांनी यायचं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।